आपल्याला शिकायला खूप वेळ लागतो का? आहेत. जर तुम्हाला कोणतीही अचीव्हमेंट करायची असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला लर्निंग करायची असेल, तर ही लर्निंग आपल्याला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने, ती पण लवकरात लवकर कशी पूर्ण करता येईल, यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ आपण आपल्याला शिकायला खूप वेळ लागतो का? नवीन गोष्ट शिकायची म्हटली का आपल्याला खूप वेळ आणि खूप पैसा, टाईम द्यावा लागतो, अशी सगळ्यांची समजूत आहे मित्रांनो. मात्र या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला पूर्णपणे विसरून जायच्या आहेत. जर तुम्हाला कोणतीही अचीव्हमेंट करायची असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला लर्निंग करायची असेल, तर ही लर्निंग आपल्याला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने, ती पण लवकरात लवकर कशी पूर्ण करता येईल, यासाठी आपण आज मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक इतकी क्लॅरिटी येईल का आपण कोणतीही गोष्ट एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने शिकू शकतो आणि आपल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी फास्टर कशा शिकू शकतो, हे आज आपण बघणार आहोत. तर चला, तुम्ही तयार आहात का? जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, जर हा व्हिडिओ पूर्ण आवडला तर नक्की तुम्ही इतर मित्रांनासुद्धा शेअर करा. मित्रांनो, आजचा टॉपिक आपला असा आहे की तुम्ही जे काही आयुष्यामध्ये बदल करायला बघतायत, म्हणजेच काय, तुमची हॅकिंग ग्रोथ जर करायची असेल, तुमची ग्रोथ एकदम फास्टर करायची असेल, तर यासाठी तुम्हाला लर्निंग खूप महत्त्वाची आहे. बघा मित्रांनो, एव्हरी पर्सन ॲज लाईफ लाँग लर्नर. आपण उदाहरणार्थ शाळा शिकलो आणि शाळेतून बाहेर पडल्यानंतर आता आपण समजतो का आपलं शिक्षण पूर्ण झालं. मात्र मित्रांनो, इथे तुमचं रिअल शिक्षण सुरू झालं. आता तुम्हाला म्हणायचे रिअल शिक्षण म्हणजे काय? तर रिअल शिक्षण म्हणजे तुम्ही जे काही शिकलात ते तुम्हाला आता खरंच आयुष्यामध्ये वापरायचं आहे. आता हे नुसतं वापरायचं नाही, तर याच्या बरोबर तुम्हाला थोडेसे तर्क पण करायचे आहेत. तुम्हाला ॲनालिसिस पण करायचं आहे, ऑब्झर्वेशन पण करायचं आहे. मग आता तुम्ही जे काही शिकत होतात, हे पुस्तकी ज्ञान होतं, सार्वजनिक होतं. म्हणजेच काय, जे एला होतं ते झेडला पण नॉलेज मिळत होतं. आता याच्यामध्ये काय, तुमचा एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये ॲड केला आहे. त्याचबरोबर कोणी एक्सपिरियन्स होल्डरकडून शिकलेले असाल थोडंफार, कोणी कोणाचं अनुकरण केलेलं आहे, कोणी पुनरावृत्ती केलेली आहे, कोणी इतर पुस्तकांचं अवांतर वाचन करून त्याच्यामध्ये भर टाकलेली आहे आणि या भर टाकल्यानंतर तुम्हाला अधिक नॉलेज मिळून तुमचा एक्सपिरियन्स वापरून तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी रोज नवीन शिकत आहात. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जर आपले या लेवलला आहोत, म्हणजे उदाहरणार्थ इयत्ता 10वी पर्यंतची परीक्षा दिली आणि असं समजायचं का मी आता याच्यानंतर शिकणं नाही. म्हणजेच काय, तर आता माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता मला शिकण्याची गरज नाही. मग काय मित्रांनो, तुम्ही या लेवलपर्यंत आहात, तर या लेवलपर्यंतच तुम्हाला तुमचं जॉब, पैसा, संपत्ती किंवा तुम्हाला सक्सेस इथपर्यंतच मिळेल 10वीच्या लेव्हलचं, आहे की नाही? उदाहरणार्थ आता परीक्षा फॉर्म भरतायत, एखादे अवांतर परीक्षा देत आहेत, नोकरीसाठी जॉब ॲप्लाय करतायत, तर तुम्हाला इथे 10वीपर्यंतच्या आतील ज्या काही नोकरी आहेत त्या तुम्हाला मिळतील. मात्र 12वी विज्ञान, 12वी आर्ट, 12वी कॉमर्स नंतर मिळणाऱ्या नोकऱ्या तुम्हाला मिळणार नाही. तर त्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला अपग्रेड करावं लागेल. म्हणजेच काय, 11वी आणि 12वी. 12वी उत्तीर्ण व्हावं लागेल आणि 12वी उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला काय लागेल? येस, 12वीची परीक्षा पास करावी लागेल आणि मग 12वीची परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये वरती मिळणार नाही. त्याचबरोबर ग्रॅज्युएशनवरती मिळणारे, पोस्ट ग्रॅज्युएशन मिळणारे जॉब तुम्हाला मिळणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही ते अचीव्ह करत नाहीत किंवा कंप्लीट करत नाहीत. मग हे झालं सर्टिफिकेट कोर्सेसच्या बाबतीत. मग आपल्या रिअल लाईफमध्ये जर आपलं शिक्षण तर पूर्ण झालेलं आहे, ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मास्टरीसुद्धा झालेली आहे. मग आपलं शिक्षण संपलं का? नाही मित्रांनो. अजूनही कुठेतरी आपल्याला गरज आहे आपल्या नॉलेजची अपग्रेडेशनसाठी. होय मित्रांनो, आणि ही कधी होईल? तर एकतर तुम्ही स्वतः शिका, आयुष्यभर शिकत राहा आणि मग शिकल्यानंतर तुम्ही हळू ते वापरायला सुरुवात करा आणि नसेलच तर अजून एक म्हणजे
तुम्हाला जर ते फास्ट शिकायचं असेल तर नक्की विसरू नका. तर फास्ट पण शिकू शकतात. तुमचा टाईमसुद्धा वाचू शकतात. तुम्हाला गरज आहे एकतर तुम्ही स्वतः शिका आणि खूप दिवस द्या किंवा दुसरा पर्याय आहे तुम्ही ते दुसऱ्यांकडून शिका. त्याच्यासाठी त्यांना लागणारी फीज पेड करा आणि त्यांचा जो 30 वर्षाचा, 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तो तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं 1 ते दीड 2 वर्षामध्ये घेऊ शकतात आणि तुम्हाला वाटेल ते अचीव्ह करू शकतात. होय मित्रांनो, हे अगदी सिस्टीम आहे, सोपी आहे. मात्र सोपी असल्याकारणाने कोणाचाही विश्वास राहत नाही. होय, आता तुम्हाला लिव्हरेज म्हणजे काय? एखादा म्हणायचं आहे आपण पैसे नसले तर आपण काय घेतो दुसऱ्याकडून उधार घेतो. तसं आपल्याकडे पैसे आहेत पण नॉलेजची गरज आहे. आपल्या बिझनेस ग्रोथसाठी, आपल्या कम्युनिकेशनसाठी, आपल्याला अ, आपल्या आयुष्यामधील स्किल डेव्हलप करण्यासाठी, आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी. मग ह्या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे असतील, तर तुम्हीसुद्धा त्या घेऊ शकतात आणि ते पण कमी वेळेमध्ये जास्त शिक्षण घेऊ शकतात. तुमच्यामध्ये जास्त अपग्रेडेशन आणू शकतात आणि हे अपग्रेड करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची सुद्धा गरज नाही. तर तयार आहात का? होय मित्रांनो, याला म्हणतात लिव्हरेज. आता हा लिव्हरेज आहे तुमच्या नॉलेजचा. आता नॉलेज लिव्हरेज म्हणजेच काय? जर एखादी व्यक्ती एखाद्या बिझनेसमध्ये जर उदाहरणार्थ तुम्हाला एखादा बिझनेस टाकायचा आहे चहाचा. आता चहा साधा आहे, पण त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती खूप काय आहे सक्सेस आहे आणि या सक्सेस मिळवल्यानंतर त्या व्यक्तीने काय केले 10 वर्ष एक्सपिरियन्स घेतलेला आहे. आता 10 वर्ष एक्सपिरियन्समध्ये काय आहे उदाहरणार्थ स्टार्टिंग कशी केली, त्यानंतर भांडवल किती लागलं, त्यानंतर डे बाय डे इम्प्रूव्हमेंट कशी झाली आणि आत्ता फायनल या 10 वर्षामध्ये आत्ताची जी चव मिळालेली, तो फॉर्म्युला त्या व्यक्तीला माहीत झालेला आहे. आता आपण काय करणार, त्या व्यक्तीला डायरेक्ट पेड करणार आणि हा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स फक्त त्या फॉर्म्युल्यामधून आपण घेणार. तेवढीच चहा पावडर, तेवढाच दूध, तेवढंच पाणी, तेवढीच साखर आणि तेवढंच मसाला ॲड केल्यानंतर आपल्याला त्याने 10 वर्षात मिळवलेली चव आज आपण फक्त एका एका मिनिटात मिळवली. समजतंय का मित्रांनो? याला म्हणतात लिव्हरेज. होय मित्रांनो, हे फक्त एकदम साध्या आणि सिंपल गोष्टीमध्ये शिकवलेलं आहे मी. मात्र इतर गोष्टीमध्ये सुद्धा सांगतो, का जे व्यक्तीने हजारो पुस्तक वाचलेले आहेत, त्या व्यक्तीकडून जर आपल्याला शिकायचं असेल, तर असे छान-छान व्हिडिओ तुम्हाला YouTubeवरती भरपूर आहेत. मात्र तुम्ही काय करतायत, रँडमली स्क्रोल करतायत आणि पुढे जातायत. मात्र याच्यामुळे काय होतंय, तुमची ग्रोथ हॅक कमी होते आणि ही ग्रोथ हॅक थांबवण्यासाठी तुम्हाला गरज आहे ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं का ही स्क्रोलिंग थांबवणे आणि अशा चांगल्या कंटेंटची माहिती मिळवणे. आता याचबरोबर तुम्ही मिळवलेल्या कंटेंटबरोबर तुम्हाला आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या शिकल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचं. उदाहरणार्थ तुम्ही कित्येक उदाहरणं बघितली असतील, कित्येक व्हिडिओ बघितले असतील, का ज्यामध्ये सांगितले का मॉर्निंग हॅबिट सकाळी लवकर उठणे. मात्र ती तुम्ही फक्त ऐकलं आणि सोडून दिलं. इम्प्लिमेंट केलेलं नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आधी इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. जास्त नका, एका व्हिडिओमधून एक गोष्ट शिका आणि ती फक्त रिअल लाईफमध्ये अंटिल जोपर्यंत आपल्याला आपलं आयुष्य जगायचं आहे, तोपर्यंत त्या चांगल्या सवयी, चांगलं नॉलेज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ॲप्लाय करायला लागा. आणि हो, पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, की आपण आयडेंटिटी शिफ्ट करायची म्हटले, तर ही आयडेंटिटी शिफ्ट करण्यासाठी ही लर्निंग आपल्याला लिव्हरेजमधून मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला फी पेड करावी लागेल. होय मित्रांनो, याच्यामधून 2 आउटपुट आहेत. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा वेळ वाचेल, तुमची मेहनत वाचेल. सगळ्यात महत्त्वाचं. जर तुम्ही आळशी असाल, तर तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करेल आणि तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त शिक्षण कसे मिळेल, हे नक्कीच शिकवणार आहे. चला तर, जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन शिकायला मिळालं असेल, हे कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं या चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकॉनला बटन दाबा. जेणेकरून तुम्हाला नवीन आलेले व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील आणि तुमच्यासाठी असाच ज्ञानाचा भांडार कायम ओपन होईल. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि हो, नक्कीच एक छोटीशी मदत करा. तुमच्या मित्रांनाही असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी, त्यांचं पण आयुष्य सुधारवण्यासाठी
तुम्ही ह्या व्हिडिओला शेअर करा. थँक्यू. बाय बाय. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.